नमस्कार मित्रांनो, मी विशाल सोनवणे. तर आज आपण लाडकी बहीण योजना, तर या योजनेच्या सर्व अटी रद्द झालेल्या आहेत. तर याच्यामध्ये कोणकोणत्या अटी रद्द झालेल्या आहेत आणि कोणकोणत्या अटी रद्द झालेल्या नाहीत, आता कशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे, तर या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत. त्याच्यामध्ये उत्पन्नाचा दाखला 5 एकरपेक्षा जर जास्त जमीन असेल किंवा अंगणवाडी सेविका 50 रुपयांपेक्षा तुमच्याकडे जास्त पैसे घेत असेल तर त्यांच्यावर आता कडक कारवाई करण्यात येणार आहे. तो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या या स्टेटमेंटवरून पूर्णपणे माहिती काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेत जी कागदपत्रे होती त्याच्यामध्ये आता भरपूर बदल करण्यात आलेले आहेत. ते आपण सविस्तर बघणार आहोत. तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी मिळून पूर्णपणे आता ही योजना अगदी सोप्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वांना लाभ घेता येईल अशा पद्धतीने नवीन बदल करण्यात आलेले आहेत. त्याआधी एकाच महिलेला या योजनेचा लाभ घेता येता, परंतु आता कुटुंबातील सर्वच महिलांना याचा लाभ घेता येणार आहे. तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं आहे की लाडकी बहीण योजनेत जो उत्पन्नाचा दाखला लागत होता, आता त्याच्याऐवजी रेशन कार्ड जरी जोडलं तरी पण या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता. फक्त ते 15 वर्षांपूर्वीचं असावं. म्हणजेच तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढायचा नसेल किंवा टाईम लागत असेल आणि तुम्हाला लगेच जरी फॉर्म भरायचा असेल तरी पण तुम्ही फॉर्म भरू शकता. फक्त त्याला एकच अट आहे की तुमच्याकडे रेशन कार्ड असावं, ते पण पिवळं किंवा केशरी, आणि ते केशरी रेशन कार्ड 15 ते 20 वर्षांपूर्वीच्या दरम्यानचं असावं. आणि जी दुसरी अट घालण्यात आलेली आहे, तर ज्यांच्याकडे 5 एकर जमीन किंवा 5 एकर जमिनीपेक्षा जास्त जमीन आहे त्याच्यासाठी सुद्धा या योजनेचा आता लाभ घेता येणार आहे. म्हणजे समजा तुमच्याकडे 5 एकर जमीन आहे किंवा 5.5 एकर जमीन आहे किंवा तुमच्याकडे 10 ते 12 एकर जमीन आहे, तरी पण तुम्हाला या योजनेचा आता लाभ घेता येणार आहे. जो पहिला GR होता त्याच्यामध्ये अशा पद्धतीने 5 एकर जमीन असेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नव्हता. परंतु आता आपल्याकडे 5 एकर जमीन असू द्या किंवा 10 एकर जमीन असू द्या, त्या जमिनीचा आता इथं प्रश्नच उभा राहत नाही. परंतु त्यांच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असणं आवश्यक आहे, नाहीतर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. सोबतच आपण तिसरा जो बदल झालेला आहे तो सुद्धा सविस्तर बघणार आहोत. तर ज्यांचे वय 21 ते 60 आहे यांना या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार होता. परंतु आता नवीन जो GR आलेला आहे 12 जुलै 2024 रोजी, तर त्या GR मध्ये असं लिहिलेलं आहे की ज्यांचं वय 21 ते 65च्या दरम्यान आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. म्हणजे असं समजा तुमचं जर वय 65 असेल किंवा 65च्या आतमध्ये असेल आणि 21च्या पुढं असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. परंतु 65पेक्षा जास्त असेल किंवा 66 असेल, 67 असेल किंवा 21पेक्षा कमी 18, 19, 20 असं असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. 21 ते 65 वयोगटाच्या दरम्यान तुम्ही असाल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे आणि वर्षाला तुम्हाला 18,000 रुपये भेटणार आहे. आता जो चौथा बदल करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचा लाभ कुटुंबातील फक्त एकाच महिलेला घेता येणार होता. परंतु आता जो नवीन GR निघालेला आहे 12 जुलै 2024, त्या GR मध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की घरातील सर्वच महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. म्हणजे तुम्हाला तर म्हटलं, मी आधी सांगितलं होतं की लाडकी बहीण योजना फक्त कुटुंबातील एका महिलेसाठी नाही, तर कुटुंबामध्ये तुमच्या 2 असू द्या, 3 असू द्या किंवा 4 असू द्या, सरसकट सर्व महिलांना याचा लाभ आता घेता येणार आहे. कारण हा नवीन GRची माहिती आहे. चौथा जो पॉईंट आहे आपला, तो नवीन GR जो निघालेला आहे त्याच्यामध्ये 12 जुलै 2024 मध्ये जे निर्णय घेण्यात आलेले आहे त्याच्यातला हा चौथा मुद्दा आहे. आणि तुमचा भरपूर प्रश्न होता बँक खाते कोणतं जोडावं किंवा कोणतं जोडू नये. तर बँक खातं तुम्ही कोणतं जरी जोडलं तरी पण चालेल, किंवा तुमच्याकडे पोस्टाचं जे बँक खातं असतं ते जरी असलं तरी पण ते आता चालणार आहे. म्हणजेच घरातील प्रत्येक महिलेला 1,500 रुपये महिना भेटणार आहे. सरासरी वर्षाकाठी तिला एकूण 18,000 रुपये भेटणार आहेत. आता आपण 5वा मुद्दा सुद्धा समजून घेऊयात. तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना माही सेवा केंद्र, अंगणवाडी सेविका किंवा सरकारी कर्मचारी यांना जर जास्त पैसे मागित असतील
म्हणजेच तुम्ही जर कुठं फॉर्म भरायला गेलात लाडकी बहीण योजनेचा, जसं की आपण माई सेवा केंद्र सोबतच अंगणवाडी सेविका किंवा सरकारी कर्मचारी यांच्याकडे तुम्ही फॉर्म भरायला जात असाल आणि ते जर तुम्हाला 50 रुपयांपेक्षा जास्त जर पैसे मागत असतील तर त्यांच्यावर आता कडक कारवाई करण्यात येणार आहे. म्हणजेच तुम्ही अंगणवाडी सेविका किंवा माई सेवा केंद्रामध्ये जरी गेलात तरी तुम्हाला 50 रुपयांपेक्षा जास्त 1 रुपयासुद्धा द्यायची गरज नाही. प्रत्येकी फॉर्मला फक्त 50 रुपये आपल्याला त्यांना द्यायचे आहेत. त्याच्यामुळे जास्त काय लोड घेऊ नका. 50 रुपयांपेक्षा 1 रुपयासुद्धा त्यांना जास्त द्यायचा नाही. तर अशी ही नवीन जी